वडनेर दुमाला येथे गेल्या आठवड्यात आयुष भगत या बालकावर हल्ला करून बिबट्याने त्याचा बळी घेतला होता। या घटनेनंतरही बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढतच असल्याने आणि बिबटे पकडले जात नसल्याने नागरिकांनी वडनेर दुमाला ते वनविभागाच्या नाशिक कार्यालयापर्यंत मोर्चा काढलाय। वडनेर दुमाला बरोबरच देवळाली कॅम्प, देवळाली गाव, जय भवानी रोड आदी नागरी भागात गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या बिबट्यांचा वावर होतोय। त्यामुळे शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी यांच्या बरोबरच नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे। बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वडनेर येथे वन विभागाने 9 पिंजरे लावले आहेत, तरीही बिबट्या मोकाट फिरत आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आली आहे। नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी मोर्चा काढलाय। यावेळी देवळाली गाव, विहितगाव, वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, दाडेगाव, पाथर्डी, पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले होते। हा मोर्चा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलाच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तसेच संपूर्ण गावाच्या व परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांना बिबट्यापासून सुरक्षा मिळावी यासाठी होता। वन विभागाने बिबट्यांना जेरबंद करण्याबाबत धडक कारवाई करावी, नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, मसूद जिलानी, माजी नगरसेवक केशव पोरजे आदींसह मान्यवर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। शिष्टमंडळाने वन अधिकाऱ्यांना बिबट्या जेरबंद करण्याबाबत निवेदन दिले। एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।